लेस्बियन बायको आणि नवऱ्याचा खून, उत्तर प्रदेश हादरले. उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्हा, शेतजमीन, बहरलेली पिकं, वरकरणी शांत ग्रामीण जीवन. पण यात शांततेच्या पडद्याआड एक असा कट शिजत होता ज्याचा शेवट एका कष्टकरी शेतकऱ्याचा गळा चिरून खून झाला. पण हा खून एखाद्या वैराने नाही तर त्याच्या पत्नीनेच केलेला होता. तिने मारेकऱ्यांना सुपारी देऊन पतीचा खून केला होता. याचे कारण होते एक बाई. पण ही बाई काही त्याची प्रेयसी नव्हती, तर तिची प्रेयसी होती. समलिंगी संबंधामध्ये अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीने सुपारी देऊन खून करावा, हे सत्य धक्कादायक होते. या धक्कादायक घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्या अगोदर जर तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. दिनांक 14 जानेवारीची सकाळ होती. असोथर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टिकर गावाजवळील अरहराच्या शेतामध्ये एका पुरुषाचा मृतदेह आढळून आला. गळा आवळून त्याचा खून केला गेला होता. अंगावर माती आणि रक्ताचे डाग आणि चेहऱ्यावर मृत्यूपूर्वीची वेदना स्पष्टपणे दिसत होते. मृताची ओळख लगेचच पटली. तो होता सुमेर सिंह. तो त्याच गावामध्ये राहत होता, त्यामुळे घटनास्थळी जमलेले सगळे बगे त्याला ओळखत होते. तो एक कष्टकरी शेतकरी होता. गावातील सर्वांशी त्याचे सलोख्याचे संबंध होते, त्यामुळे त्याचे शव सापडताच परिसरामध्ये खळबळ उडालेली होती. असा शांत माणूस कोणाचा वैरी असणार, हा प्रश्न सगळ्यांच्या ओठावर होता. पोलिसांच्यासाठीही हे प्रकरण पूर्णपणे ब्लाइंड मर्डर होतं. ना कोणती धमकी, ना उघड शत्रुत्व, ना घटनास्थळी स्पष्टपणे पुरावा. मग याचा खून केला कोणी? पोलिसांनी तपास सुरू केला. या सर्व प्रकरणामध्ये पती गमावलेल्या रेणूदेवीबद्दल प्रत्येकालाच सहानुभूती वाटत होते. पतीचे निधन होऊनही तिचे कोरडे पडलेले डोळे अनेकांना दुःखी वाटत होते. पण पोलिसांना मात्र त्याचीच शंका आली. पोलिसांनी तिच्यावरच लक्ष केंद्रित केले आणि एक एक धागा उलगडत गेला. रेणूदेवी ही गुन्हेगारी प्रवृत्तीची स्त्री नव्हती. ते एका ग्रामीण कुटुंबामध्ये वाढलेली, समाजमान्य चौकटीमध्ये अडकलेली बाई होती. लग्नानंतर तिने पती, कुटुंब आणि जबाबदाऱ्यांचं आयुष्य स्वीकारलेलं होतं. पण तिच्या आत एक रिकामी जागा होती. तिचे ऐकून घेणारा कोणी नव्हतं, समजून घेणारा कोणी नाही, अशी तिची भावना होती. ही मानसिक पोकळी भरून काढली ती मालती देवीने. मालती देवीचा तिच्या आयुष्यामध्ये प्रवेश झाला तेव्हा रेणूला पहिल्यांदाच आपण महत्त्वाचे आहोत असं वाटलं. मालतीचं आयुष्य फार काही चांगलं चाललेलं नव्हतं. तिचंही लग्न झालेलं होतं, पण तिनेही संसार मोडले होते. ती एकटीच होती. रेणूमध्ये तिला जीवाभावाची सखी भेटली होती. दोघींची ओळख झाली, भेटीगाठी होऊ लागल्या. दोघी बायकाच असल्याने कोणाला काही संशय येण्यासारखी स्थिती नव्हती. मनातले सगळे दुःख त्या एकमेकीला सांगत होत्या. रेणू आधीच घरातल्या रहाट गाड्याला कंटाळलेली होती. तिला सुखाचे क्षण अपवादानेच मिळत होते, त्यामुळे तिची संसाराबद्दल कुरकुर होती. कितीही केले तरी संसाराचा गाडा काही रुळावर येत नाही असे ती म्हणायची. संसार आहे म्हटल्यावर करावेच लागते, बाईला दुसरा पर्याय काय असे मालती विचारायची. दोघीमध्ये बोलणे होत होते. तुझी 3 लग्न झाले, पण तू कोणासोबतच का नांदली नाहीस? रेणूचा प्रश्न एखाद्या सर्वसामान्य गृहिणीसारखाच होता. त्यावर उत्तर देणे मालती टाळायची. तिलाही धड समजत नसावे अशी स्थिती होती. ती म्हणायची, कधी प्रेम न करणारा, समजून न घेणारा, आधार न देणारा पुरुष पती म्हणून का जवळ घ्यायचा? रेणूला हे कळत नसे. तिचा प्रश्न होता, नवरा म्हणजे मालक, त्याला दुखवून कसे चालणार? तो आपल्याला दुखावतो ते चालते का या समाजाला? मालतीचा संतप्त सवाल. जगाची रीतच आहे ते, त्याला आपण कसं बदलणार? रेणू हतबल होते. मला मान्यच नाही, म्हणूनच मी नवरे सोडले. दिवसभर घरात, शेतामध्ये गुरासारखे राबवून घेणार आणि रात्रीही गुरासारखे शरीराचे लचके तोडणार असा पुरुष मला नकोच आहे. मालतीचा हा संताप रेणूला हादरून टाकत होता. मालती म्हणायची, एक बाईच दुसऱ्या बाईला समजून घेऊ शकते, हे मात्र रेणूला पटत होते. तिलाही मालतीचा आधार वाटत होता.
दोघांच्यातील मैत्रीही इतकी वाढत गेली होती की एकमेकाला एकमेकींशी शिवाय करमेनासे झाले होते. एकांतात मालती रेणूचा हात हातात घेऊन बोलत बसे. कधी कधी तिच्या अंगावरून हात फिरवत असे. रेणूला या स्पर्शामध्ये प्रेम जाणवू लागले. एकमेकाचा हातात हात घेणे, मिठी मारणे आता नेहमीचेच झालेले होते. कधी कधी मालती रेणूच्या गालाचे चुंबन घेऊ लागली. रेणूने तिला विरोध केला नाही, कारण तिलाही ते आवडत होते. एक दिवस मालतीने रेणूच्या तोंडाला तोंड लावून दीर्घ चुंबन घेतले. रेणूला सुरुवातीला हे थोडे अवघडल्यासारखे झाले, पण मालतीच्या जीभ रेणूच्या तोंडात अशी काय फिरत होती की रेणू विरघळून गेली. तिचे देहभान हरपले होते. हे सुख तिला पतीसोबत संसार करताना एकदाही मिळाले नव्हते. आता मिठीमध्ये चुंबन घेणे गरजेचे झाले होते आणि रोजचेच झाले होते. हे कृत्य कोणत्या थराला जाणार याची त्या दोघींनाही जाणीव नव्हते. 3 पुरुषांबरोबर संसार करूनही न मिळालेले सुख मालतीचा रेणूच्या मिठीमध्ये मिळत होते, तर रेणूलाही पतीपेक्षा मालतीच्या मिठीमध्ये स्वर्ग सुखाचा अनुभव येत होता. ही जगावेगळी काम करण्याची तरा होते. समाजामध्ये निषिद्ध मानले जात असले तर या समलिंगी संबंधामध्ये दोघी चांगल्याच गुरफटून गेल्या. आता त्या दोघींमध्ये शारीरिक जवळीक होत चालली होती. मालतीचे हात रेणूच्या वक्षस्थळावरून फिरू लागले की रेणू उत्तेजित होत होती. मालतीने तिच्यावर ताबा घ्यावा असे तिला वाटू लागे. तिच्या श्वासाची गती वाढू लागे. तिचे हात आपसुकच मालतीच्या वक्षस्थळावरून फिरू लागले. एकमेकाच्या वक्षस्थळांचे मर्दन करण्यामध्ये त्या दोघी रमून जाऊ लागल्या. शेतामध्ये पाणी पाजणे, राखण करणे या निमित्ताने सुमेर रात्रीच्या वेळी जात असे. त्याला रात्रभर शेतातच थांबावे लागत होते. त्यावेळी सोबतीला म्हणून रेणू मालतीला बोलवू लागली. यामध्ये काही गैर आहे असे तिचा पती सुमेरला वाटत नव्हते. आपल्या बायकोच्या सोबतीला कोणीतरी बाई आहे असे समजून तो निवांतपणे शेतामध्ये थांबत होता. पण इकडे रात्रभर वेगळाच खेळ सुरू झाला होता. रात्रीच्या निवांत एकांतात मालती आणि रेणू यांच्यामध्ये प्रणय रंगू लागला. दोघी विवस्त्र होऊन एकमेकीच्या कमने देहाचा आनंद घेत होत्या. पुरुषी राकट देहापेक्षा हा नाजूक देह आपल्या देहावर घेताना त्या दोघींना विलक्षण आनंद होत होता. नाजूक ओठांची चुंबणे, घाटदार भरलेल्या स्तनांचे मर्दन, चूषण त्यांच्या काम भावना अनावर करत होते. समलिंगी शरीर संबंधाचा जोर वाढत चाललेला होता. रात्रभर 2 नाजूक शरीर एकमेकाशी घर्षण करण्यामध्ये रंगून जात होते. काही वेगळ्याच काम तृप्तीचा आनंद ते घेत होत्या. त्यांच्यातील या खेळाची खबर कोणालाही लागली नव्हती. गेले 1.5 वर्ष त्यांच्यातील समलिंगी संबंध सुरू होते. गेल्या 1.5 वर्षांपासून मालती सुमेर सिंहच्या घरी सतत ये जा करत होते. कधी दिवस कधी रात्र. सुरुवातीला कोणालाही संशय वाटला नव्हता. 2 महिलांमधील मैत्री म्हणून सगळ्यांनी दुर्लक्ष केलं होतं. पण नंतर मात्र लोकांना काहीतरी पाणी मुरत असल्याचा संशय येऊ लागला. मालतीने चोरी छुपे रेणूला एक कीपॅड मोबाईल फोन दिला. घरच्यांच्या नजरेआड दोघींमध्ये सतत फोनवर संवाद सुरू झाला. हे सुमेर सिंहच्या लक्षात आले तेव्हा त्यालाही नवल वाटले. आपली बायको एका महिलेशी चोरून फोनवर का बोलते हे त्याला कोडे पडले. त्याने तिच्यावर पाळत ठेवली तेव्हा त्याला पत्नीच्या विकृत वासनेची कुणकुण लागली. तो भडकला. सुमेर सिंहसाठी हा धक्का अनपेक्षित होता. पत्नी आणि एका स्त्रीमधील असे संबंध ग्रामीण पार्श्वभूमीमध्ये स्वीकारणं त्याच्यासाठी अशक्य होतं. राग, अपमान आणि भीती या सगळ्या भावना एकत्र झाल्या. अखेर त्याने कठोर निर्णय घेतला. मालती देवीला त्याने घरामध्ये येण्यास मज्जाव केला. तसेच रेणूवर बंधन घालण्यात आले. कुटुंबियांनी स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं की असली काही थेरं येथे चालणार नाहीत. रेणूसाठी मात्र परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होती. एका बाजूला समाजाची भीती, बदनामीची धास्ती आणि मुलांचं भविष्य, तर दुसऱ्या बाजूला मालती जिच्याशी ती भावनिकदृष्ट्या पूर्णपणे जोडली गेली होती. समलैंगिक संबंध उघडकीस आल्यावर रेणू अपराधी झाले, पण प्रेमातून बाहेर पडू शकली नाही. ती अस्वस्थ होते. मालतीसाठी हे अपमानास्पद होतं.
तिला वाटलं की समाज, कुटुंब आणि सुमेर सगळेच तिच्या विरुद्ध उभे आहेत. तिच्या मनामध्ये सुमेरचा चेहरा आता केवळ रेणूचा पतीचा राहिला नव्हता. रेणूला तिच्यापासून तोडणारा शत्रू. समलैंगिक संबंध उघड झाल्यानंतर रेणूच्या मनात दोनच पर्याय उरले. एक तर आयुष्यभर मान खाली घालून जगायचं किंवा सुमेरला कायमचा बाजूला करायचं. आणि मालतीने दुसरा पर्याय अधिक सोपा वाटला, अधिक मुक्त वाटावा असा रंगवला. आता सगळ्यांना माहिती झालंय, तो जिवंत असेपर्यंत आपण कधीच मोकळे नाही, आपण सुखी नाही होऊ शकणार. त्यामुळे तो संपला पाहिजे. मालतीचे हे म्हणणे रेणूला पटले होते, पण त्याला संपवायचे कसे हा एक प्रश्न होता. ही सगळी जबाबदारी रेणूसाठी मालती पार पाडणार होते. तिने रेणूला सांगितले, तू काही काळजी करू नकोस, तुझ्यासाठी मी काही करायला तयार आहे. मालती कामाला लागली. मालती देवीने आपल्या जुन्या ओळखीतील जितेंद्र गुप्ता उर्फ जिद्दे याच्याशी संपर्क साधला. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला, पैशासाठी काही करणारा माणूस. चर्चा झाली, सौदा ठरला. सुमेर सिंहच्या हत्येसाठी 60,000 रुपयांची सुपारी देण्याचं ठरलं. हत्या होण्याआधीच पहिला हप्ता देण्यात आला. 8,000 रुपये रोख अशी रोख रक्कम रेणू देवीने मालती देवीच्या माध्यमातून जितेंद्रकडे पोहोचवली. उरलेली रक्कम काम झाल्यानंतर देण्याचं ठरलं. आता फक्त योग्य संधीची वाट पाहायची होती. त्या दिवशी सुमेर सिंह नेहमीप्रमाणे घराबाहेर पडला. त्याला कल्पनाही नव्हती की मृत्यू सावलीसारखे त्याच्याच मागे आहे. अहरहरच्या शेताजवळ आधीच जितेंद्र, त्याचा साथी राजू सोनकर आणि रामप्रकाश दबा धरून बसले होते. सुमेर तिथे पोहोचताच मारेकऱ्यांनी त्याच्यावर झडप घालण्यात आली. त्यांच्यामध्ये झटापट सुरू झाली. पण 3 गुन्हेगार आणि एका शेतकऱ्यांच्या मुकाबल्यामध्ये शेतकरी कमीच पडणार हे सांगण्याची गरज नव्हती. त्या तिघांनी त्याला ठार मारण्याची पूर्ण तयारी केली होती. दोघांनी त्याला दाबून धरले, तर एकाने त्याचा दोरीने गळा आवळला. त्याचा श्वास गुदमरू लागला. प्रतिकाराची ताकद संपली. त्याची हालचाल मंदावली. तसे एकाने त्याचा चाकूने गळा चिरला. काही क्षणातच तो निश्चित पडला. हत्या करून आरोपींनी मृतदेह शेतातच फेकून दिला आणि अंधाराचा फायदा घेत फरार झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी हा सगळा प्रकार आणि मृतदेह सापडला आणि गाव हादरून गेला. पोलिसांनी तांत्रिक पुरावे, कॉल डिटेल्स आणि चौकशी यांच्या आधारे एक एक धागा जोडत अखेर एक सत्य उघड केलं. रेणू देवी, मालती देवी आणि राजू सोनकर यांना अटक करण्यात आली. पोलिसांनी आरोपींकडून 3 मोबाईल फोन, हत्या करताना वापरलेली दोरी आणि चाकू जप्त केला. मुख्य आरोपी जितेंद्र गुप्ता उर्फ जिद्दे आणि रामप्रकाश अजून फरार असून त्यांच्या अटकेसाठी विशेष पथक तैनात करण्यात आले आहेत. SP अनुप सिंह यांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलं की हा खून केवळ वैवाहिक वादातून नाही, तर अनैतिक समलिंगी संबंधामुळे निर्माण झालेल्या वादातून झाला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.